आणि महाराष्ट्र शब्द हा इथं पहिल्यांदा उच्चारला गेला या वाड्यात. आता महाराष्ट्राचे नाव पडले ते या वाड्यातून सुरुवात झाली. या वाड्यातून महाराष्ट्र सुरुवात झाली. महाराष्ट्र या नावाची सुरुवातच इथून झाली. वाड्यातून झाली. रायरेश्वरला ही शपथ झाली, ती दुसरी शपथ आहे. म्हणजे स्वराज्याची पहिली शपथ ही कर्नाटक मध्ये झाली. एकदम मजबूत, म्हणजे एखादा वार जरी झाला तरी अंगाला काहीच होणार नाही. थोरल्या संभाजी महाराजांना अफजल खानाने दगापटका करून मारला. तुम्ही आता किती वेळ हे दानपट्टा, आता हा वाडा किती वर्षापूर्वीचा असेल? पूर्वीपासूनच हा. आता असे भरपूर आमच्या वयाचे तरुण मुले येत असतील, मार्गदर्शन काय देता तुम्ही नक्की? थोडासा क्षणभर जर आपण विचार केला की हा इतिहास घडला नाही. कोप्पळच्या लढाईमध्ये वीरमरण आलं, त्यांचं वय होतं 17-18 वर्ष त्यावेळेस. तर भास होतो ना, इथं आलं ना असल्या ठिकाणी, या जुन्या ठिकाणी तर भास होतो की महाराज इथे येऊन गेलेले आहेत, आपण पण फिरतो. ते आदिलशहाचं फरमान आलेलं आहे, शिवाजीचा प्रशा करावा, स्पष्ट आहे. काटा अंगावर. आणि मी माझ्या वतनावर पाणी सोडतो. जय शिवराय मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बंजारा मुसाफिर. आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे, जो की आहे आपले स्वराज्याचे निष्ठावंत मावळे सेनापती कान्होजी जेधे यांच्या वाड्यावर. आज आपण वाडा पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. जर आपल्याला त्यांचे वंशज जर भेटले तर त्यांच्याशी पण भेटण्याचा एक चान्स भेटणार आहे आणि आपण त्यांच्याशी थोडासा संवाद घेऊ, त्यांचं दर्शन पण घेऊ. तर चला, जास्त वेळ नको घालवायला, आपण आता लवकरात लवकर पोहोचूया. कान्होजी जेधे यांच्या वाड्याला जाण्यासाठी पुण्यावरून 1 ते 1.5 तास आणि साताऱ्यावरून 1.5 ते 2 तास असा कालावधी लागतो. आणि थोडे अंतर पार केले समोर येतं आंबेघर गाव. हा रस्ता जातो सरळ महाडच्या दिशेने आणि हा जातो कारीकडे. कपाळावर सह्याद्रीची माती आणि मनामध्ये शिवरायांचा विचार घेऊन आज आम्ही निघालो आहोत. आता आपण आलो नाटिंबीमधून सरळ आल्यानंतर ना समोर एक छोटासा बस स्टॉप आहे आणि असा एक बोर्ड लागलेला दिसेल, जिथे लिहिलंय करंजे सांगवी भिडे कारी. आपल्याला बऱ्याचदा सरळ जाण्यापेक्षा या बाजूला आहोत. आणि मित्रांनो, आता थोडंसं पुढे आलो तर तुम्ही बघू शकता, या बाजूला जो आहे त्या डोंगरामध्ये तो विचित्रगड म्हणजेच रोहिडेश्वर, आणि या बाजूला धुक्यामध्ये थोडासा दडपलेला आहे तो रायरेश्वर. आणि रायरेश्वरच्या पायथ्याला आपण जिथं जाणार आहोत तो वाडा आहे. 2 गड किल्ल्यांच्या कुशीमध्ये वसलेले कारी हे गाव आणि या गावामधील निसर्ग सौंदर्य काही विलोभनीय. गावाची संस्कृती आणि माणसं तेवढीच गोड. कान्होजी जेधे यांचा वाडा. तिकडे नाही जायचं, तिकडे नाही, हा रोड नाही, डायरेक्ट तिथे उजव्या साईडला जायचं नाही, डाव्या साईडला सीधा सरळ सरळ. तिथं माहिती काय द्यायला आहेत का लोक? आहेत ना, म्हणजे माहिती देणारे लोक रगड आहेत. सांगतील, सगळी माहिती सांगतात ना. चालते चला बाबा. हा डायरेक्ट तिथे जाते, डायरेक्ट गाडी तिथे जाणार. तुम्हाला विचारलं वाटत नाही हा. त्याचा वाडा कुठे आहे, हा. तुम्हाला सगळी सांगणार वर जात म्हणतात. हा का? चालते जाग्यापर्यंत म्हणणार, बर पण तोंडवर जेवायचं नाही, इथे राहायचं. हा चला. आता आपण आलोय, मागं बघताय माझ्या, हा आहे कान्होजी जेधे यांचा वाडा. वाड्याच्या जवळ आलो तर पहिलं एक मंदिर आहे आणि पलीकडं मारुतीची मूर्ती आहे. आणि माझ्या मागं बघा मित्रांनो, हा आहे वाडा. आणि तो मागच्या बाजूला जो डोंगर दिसतो ना, तो डोंगर नाही, तो रायरेश्वर किल्ला आहे. आणि आता चला आपण वाड्याच्या आतमध्ये पहिले एंटर करू आणि संपूर्ण वाडा फिरायचं आहे. वाड्याच्या आतमध्ये जाताना पहिल्यांदा हे महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग हा एक बोर्ड लागला आहे. तुम्ही पॉज करा, मी एक फोटो टाकतो, हा पूर्णपणे बघून घ्या, व्यवस्थित वाचा, याची माहिती आहे. वाड्याच्या आतमध्ये जातानाच पहिल्यांदा आपल्याला हे 2 चाकं दिसतील, बैलगाड्याची चाकं आहेत हे इथं. आणि चला आता वाड्याच्या आतमध्ये जाऊ. वरती श्री गणेशाची मूर्ती. आता आपण आलोय वाड्यामध्ये. वाड्यामध्ये आल्यानंतर ना काका आहे. काका, तुम्ही कितवे वंशज? 13वे. कान्होजी जेधेंचे 13वे वंशज. थेट 13वे वंशज यांच्याशी आमची भेट होतीये. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसल हे चिलकत. हे चिलकत कोणाचं आहे? त्यांचं स्वतःचं चिलकत, म्हणजे युद्धात जे वापरलं आतापर्यंत हेच चिलकत वापरून युद्ध केलं. आणि त्यांची तलवार तलवारी नाही, त्या काळचे ह्या त्या काळाच्या तलवारी म्हणजे उत्खनामध्ये सापडलेल्या का पहिल्यापासून तुमच्याच म्हणजे वंशानुसार चालत आलेल्या.
आणि ही पुरात हे चिलखत हात नाही लावू शकत, लावू शकतो ना. हे पूर्ण असं साखळीचं आहे ना, एकदम मजबूत. म्हणजे एखादा वार जरी झाला तरी अंगाला काहीच होणार नाही. हे आणि हे काय आहे? ते कलश आहे, कलश, कावडीत आहे, कावर. कसं आहे, ह्याला कसं असते, म्हणजे याचा वापर कशासाठी केला जायचा? फक्त पूजेसाठी. पूजेसाठी. म्हणजे पूजेला पाणी जर आणायचं असेल तर पाणी नाही, मग ते अक्षय तृतीया वगैरे असं असतं. हा, त्यासाठी जे कलश ठेवायचे हा, ते त्याचे. आपण तांबे पुजतो, हा हा, ते ही पूजा. ते हे कलश पूजायचे. हे दानपट्टा, हा दानपट्टा. ही परांत ना त्यावेळेची. त्या काळचं सगळं. ही पालखी कसली? ते कार्यक्रम असतात रामनवमी आणि इथं देवाचा कार्यक्रम. नाही ना. आत देवघरात परवानगी नाही, आत नाही जाऊ शकत आपण. इथून देवघर बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण. सावळ्यात आणि चालतं. हे शंकरपाळी रोज. म्हणजे ह्याचं जीर्णोद्धार केलाय का परत? पूर्वीचं काय आहे तसंच. आहे तसंच, फक्त भिंत वगैरे नवीन केली. म्हणजे जे स्वरूप आहे वाड्याचं तेच तेच, फक्त भिंत वगैरे जे काय असेल ते काय परत. बदली केलं नाही. ठीक आहे. ही शिवलिंग ही कुठली? पंचमुखी शंकराचं. म्हणजे पहिल्यापासूनच इथं हो. आहे. हे मंदिर जे आहे ते पहिल्यापासूनच इथं आहे तसं आहे. आहे तसं. म्हणजे ह्याच्यात काहीच नाही बदल केला, फक्त भिंत वगैरे नवीन बांधली. त्या दिवळी नाही मोठी केली तर हाय तीच दिवळ ठेवली. म्हणजे बांधकाम पण पहिलंच आहे, नाही नाही, आता नवीन टोटल केलेलं आहे. 15 वर्ष. फक्त जे होतं सेम तसं, काय फरक नाही. फक्त बांधकाम बदलला. आता ही शिवलिंग इथं कशी स्थापन केली? पूर्वीपासून म्हणजे इथं स्थापनच आहे. ती हलवली पण नाही नाही नाही. ही शिवलिंग. आणि हे तुळशी वृंदावन आता नवीन बांधलंय काय हे? ते सगळं वाड्याबरोबर काम केलेलं आहे. हा. आणि तो मागच्या बाजूला तो रायरेश्वर किल्ला ना, रायरेश्वर. तो संपूर्ण रायरेश्वर किल्ला. हा. रायरेश्वर पठार ना मागल्या बाजूला. हा. हम्म. 3.25 फुटाची भिंत आहे. ही ना, हा. मग जशी होती तशी तेवढ्याच मापाची बांधून ठेवली तुम्ही. इथनं ह्या पायऱ्यापासून पाय आहे गाडी. इथून काय ह्या पायऱ्यापासून इकडे पाय आहे सगळं. खालचा अख्खा भरीव. फोर व्हीलरचा पाय आहे. हम्म. आणि आतमध्ये आल्यानंतर या बाजूला पलीकडे बाबांनी थोडीशी माहिती दिली. तर या बाजूला बघा मित्रांनो, हे म्हणजे अफजल खानाचं महाराजांना जे पत्र आलं होतं ना, ते पत्र. ती स्वराज्याची पहिली शपथ आहे. कुठे? हा फोटो. हे हा. म्हणजे इथं झालं ते? नाही, ती कर्नाटक मध्ये झाली, कनगिरीला. ते शहाजीराजे आणि कान्होजी ते. हे का? हा, त्यांच्यात पहिली शपथ झाली. सांगताल माहिती थोडी? कारण युट्यूबवर जेवढे बघतील ना त्यांना चांगली माहिती तरी भेटेल. स्वराज्याची जी पहिली शपथ झालेली आहे, हा. रायरेश्वरला ही शपथ झाली, ती दुसरी शपथ आहे. हम्म. ती महाराज शिवाजी महाराज त्यांच्याबरोबर त्यांचे सवंगडी बाकी, त्याच्यामध्ये कान्होजी जेधेंचे मुलं होती त्यांच्याबरोबर. 5 आणि 5 मुलं होती. त्यातली म्हणजे बाजी सर्जेराव प्रामुख्याने त्यांच्याबरोबर होते. आणि स्वराज्याची पहिली शपथ ही कर्नाटकमध्ये झाली, कनगिरीला. शहाजीराजे आणि कान्होजी जेधे यांच्यामध्ये झाली. ती शपथ घेऊन शहाजीराजांनी कान्होजी त्यांना त्यांच्या मदतीसाठी इथं पाठवलं कारमध्ये. आणि इथं की त्यांना मदत करण्यासाठी. आणि त्यावेळेस शहाजीराजांना पण अटक झाली होती, त्यावेळेस कान्होजी जेधेंना अटक झाली होती. आणि रायरेश्वरला शपथ घेण्याचं कारण पण कान्होजी जेधेंच्यामुळेच रायरेश्वरला शपथ झाली. कारण रायरेश्वर हा जो तिथलं जे देवस्थान आहे, त्या देवस्थानची माहिती फक्त कान्होजी जेधेंना माहित होती. महादेवाचं. हा, महादेवाचं मंदिर हे. त्या काळामध्ये महाराजांचा किंवा शहाजीराजांचा इकडे येण्याचा काही हे नव्हता. सगळा दुर्गम भाग होता ना. स्वराज्याचे संकल्पक म्हणून शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब आणि कान्होजी जेधे ह्या 3 व्यक्ती स्वराज्याच्या मूळ संकल्पक आहेत. शहाजीराजांनी प्रयत्न केला होता तिकडं. आणि ती जी कनकगिरीचा जी शपथ झाली ना, त्याच कनकगिरीला थोरल्या संभाजी महाराजांना अफजल खानाने दगाफटका करून मारलं होता. त्याच कनकगिरीमध्ये ही शपथ झालेली. तुम्ही आता कितवे वंशज? 14वे. म्हणजे ते बाबा तुमचे वडील आता आम्हाला जे भेटले होते चुलते, तुम्ही 14वे वंशज. आम्ही 14वे, ते 13वे आणि आमची मुलं 15वे. आता हा वाडा किती वर्षापूर्वीचा असेल तरी? वाड्याचा जो पाया आहे तो 400 वर्षापूर्वीचा आहे, 400-500 वर्षापूर्वीचा आहे.
आणि हे रिनोव्हेशन शासनाने करून दिले पुरातत्व विभागाने. पुरातत्व विभाग. याच्यामधला जो चौकाचा भाग आहे हा त्या दगडी जे आहेत त्या पूर्वीच्याच आहे. म्हणजे इथं पुढचा जो चौक चौक आहे पूर्ण हा चौक दिसतो तो मग पूर्वीपासूनच आहे हा, त्या दगडी पूर्वीच्याच आहेत सगळ्या. म्हणजे खालच्या आणि पाया पण पूर्वीचाच आहे सगळं. फक्त हे भिंत हे जे पडझड होत होती म्हणजे याचा आकार डिझाईन वगैरे जे आहे ते आहे तसंच सेम. बाकी काहीच नाही बदललं, बाकी फक्त काही भिंत वगैरे नवीन बांधून. बांधून केलं. त्याची साईज वगैरे भिंतीच्या लाकडाची साईज सारखीच त्यावेळेस ती होती तशीच. आता हा वाडा आहे ना, म्हणजे असं जपून ठेवण्यासाठी तुम्ही किती काय काय प्रयत्न करता? म्हणजे आम्ही जपून म्हणजे हा वाड्यात बाकीचं जे मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स आमच्या माध्यमातूनच केलं जातं. त्याचप्रमाणे या वाड्यामध्ये जे देवघर आहे त्या देवघराचं म्हणजे ज्या पूर्वीच्या पद्धतीने जसं त्याचं हे होतं देवाची पूजा अर्चा केली जाते ती प्रथा जी आहे. हे वाड्यामध्ये 2 उत्सव होतात, एक नागेश्वराचं आणि रामनवमी एक होती. आता ते तिथं दाखवली पालखी. हा पालखी आहे. हा, हे उत्सव जे पूर्वंपार चालत आलेले ते अजूनही आम्ही साजरे करतो. पूर्वीपासून चालत आले ते तुम्ही साजरे करतो. सातत्य ठेवले तसंच. सातत्य ठेवले. लोक हे प्रेरणास्थान आहे. हे पाहण्यासाठी लोक येत असतात. मग आता असे भरपूर आमच्या वयाचे तरुण मुलं येत असतील, येतात ना. मग त्यांना तुम्ही असं मार्गदर्शन काय देता तुम्ही नक्की? मार्गदर्शन म्हणजे हा इतिहास निर्माण झाला म्हणून आज आपण आहोत. आपलं अस्तित्व जे आहे आणि हा इतिहास जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे आणि आपलं अस्तित्वच आहे मुळात. थोडासा क्षणभर जर आपण विचार केला की हा इतिहास घडला नाही तर आपलं अस्तित्व असतं का नसतं, आणि जर असतं तरी आपलं जे स्वरूप आता आहे ते नसते, ते स्वरूप नसतं. आता आपण वेगळ्या काहीतरी अवस्थेत असतो. नक्कीच वेगळं असतं. आज आपलं हे जे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला धर्मच हा बदलला असता. आता आम्ही जे फिरतोय कॅमेरे घेऊन ते फिरलो ते नसतंच आता काय. आणि आता कुणाची तरी गुलामगिरी करत असतो. गुलामगिरी करत असतं. आणि ह्या इतिहासामुळं अखंड हिंदुस्थान उभा आहे. आणि इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे तुमच्या अफजल खानाची तर सुरुवात झाली तिथून शाहिस्ते खान, तुमचा आग्र्यावरून सुटका, पन्हाळगडचा हे, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये कान्होजींची मुलं सहभागी होती. राजाराम महाराजांपर्यंत कान्होजींच्या पिढ्या त्यांच्याबरोबर कायम राहिलेल्या. आणि त्यांचे नातू नागूजी जेदे यांचं कोप्पळच्या लढाईमध्ये वीरमरण आलं. त्यांचं वय होतं 17-18 वर्ष त्यावेळेस. कवळ्या वयात. हा, कोप्पळला लढाई झाली. ते दक्षिण दिग्विजया वेळेस तिथल्या कन्नडी लोकांना. कुणासोबत होतं ते युद्ध? म्हणजे हुसेन खान मायना म्हणून होता. आणि आपल्या बाजूने कोण लढत होतं? आपल्या बाजूने तुमचे हे होते सरसेनापती दादाजी संताजी घोरपडे होते, मोहिते होते, तळबीडचे. आणि कान्होजी जेदींचा मुलगा बाजी सर्जेराव होते, त्यांचा मुलगा नागू जेदी, त्यांना वीरमरण आलं. म्हणजे असा बघण्यासारखं भरपूर इतिहास आहे इथं आल्यानंतर कळतंय. बघण्यासारखा म्हणण्यापेक्षा अनुभवण्यासारखा असा भास होतो ना इथं आलं ना असल्या ठिकाणी, या जुन्या ठिकाणी तो भास होतो की महाराज इथे येऊन गेलेले आहेत, आपण पण तिथं फिरतोय. आता हे त्याच काळातले आहेत नाही या वस्तू भेट मिळाली. या भेट म्हणून. आणि हे वरची पगडी पण भेट. हे सगळं तिकडचं जे आहे ते जुनं आहे. ते जुनं आहे, हे सगळं नवीन आहे. हे आदिलशहाचं फरमान आलेलं. अफजल खान आला त्यावेळेस तुम्ही आम्हाला सामील व्हा असं. त्यांनी शिवाजीचा फडशा करावा असं स्पष्ट लिहिलं त्याच्यात. त्यांनी लिहून पाठवलं होतं हे. आणि तुम्ही जर मदत नाही केली आणि महाराजांच्या पाठीमागे उभं राहणं त्यावेळेस जवळजवळ अशक्यच होतं. कारण आदिलशहाची शक्ती मोठी होती आणि अफजल खान वरनं चालून आलेला. अफजल खानाला तुम्ही मदत नाही केली, आज जर मदत केली तर तो तुमची योग्यता वाढवेल, तुम्हाला म्हणजे काय जे असं सांगितलं. म्हणजे आदिलशाहीने दिलंही असतं खूप. भेट देईल काय हा इतिहास झाला नसता. आणि आता सांगितल्याप्रमाणे इतिहास नसता झाला तर आपलं अस्तित्व राहिलं राहिलं. आणि भरपूर लोकांनी म्हणजे भेटी दिली होती त्यावेळी. घाबरून सगळे सामील झाले. आणि 12 मावळमधले जे देशमुख वतनदार होते त्यांच्यावर कान्होजी त्यांचा प्रभाव होता. कान्होजी जे त्याची भूमिका घेतील त्या भूमिकेप्रमाणे आपण सगळे वागणार. सगळ्यांचे वागणार. म्हणजे यांनी जर ठरवलं अफजल खानाला सामील व्हायचं तर सगळेच झाले असते. म्हणजे हे स्वराज्य निर्माण व्हायचं ते स्वप्न राहिलं असतं थोडक्यात. कारण अफजल खानाने आक्रमण केलं असतं पलीकडून जर सगळे मिळाले असते तर. कारण अस्तित्व तुमचं ते उद्या भविष्यात काय होईल त्याचं त्यावेळेस गॅरंटी नव्हती ना. आणि यशस्वी नाही झाले तर सगळे संपणार होते. सगळे संपणार होते. आणि हा फोटो ना तो म्हणजे कुठला? मागच्या बाजूला पाणी सोडलं तो तिकडे पण आहे. तिकडे वतनावर पाणी सोडलेलं आहे.
म्हणजे हे वतन सोडूनच दिलं सगळं. वतन चुकून दिलं ना. महाराज म्हणले की तुमचं व्हिजिटर म्हणून नोंद करा. हा महाराज म्हणले हे फरमान वाचन झाल्यानंतर की तुमचं वतन जाईल, तुम्हाला धोका निर्माण होईल, हा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ह्या मी जी शपथ घेतलेली आहे तिथं त्या शपथ घेतली. शपथेला मी बेईमान होणार नाही. हा. बेचारे जे त्यांचं निर्वहन हा, झालं काटा आला अंगावर. आणि मी माझ्या वतनावर पाणी सोडतो आणि स्वराज्यामध्ये सामील होणार असं. ऐकताना काटा येतो अंगावर. आणि महाराष्ट्र शब्द हा इथं पहिल्यांदा उच्चारला गेला. या वाड्यात महाराष्ट्र, माझा राष्ट्र. मराठ्यांचं राष्ट्र. हा मराठा मराठा राष्ट्र म्हणजे मराठा प्रांत म्हणून जातीचा उल्लेख नव्हता. नाही या मराठा प्रांतामध्ये राहणारे सगळे मराठा मराठा. आणि ह्या मराठा प्रांताचं राष्ट्र होणं गरजेचं आहे, म्हणजे महाराष्ट्र होणं गरजेचं आहे हा हा. असं कान्होजींनी सगळ्यांना सांगितलं. म्हणजे तो आता महाराष्ट्राचे नाव पडले ते या वाड्यातून हो, सुरुवात झाली. या वाड्यातून महाराष्ट्र सुरुवात झाली. महाराष्ट्र या नावाची सुरुवातच इथून झाली. वाड्यातून झाली. त्यावेळी महाराष्ट्र हे नव्हता. नव्हता. त्यावेळी मराठे हा. मराठोंका आपल्या देश. प्रांतातल्या राहणारे सगळे मराठे. हा त्याच्यामुळे हा. हा प्रांत झाला महाराष्ट्र. महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण थोडासा आतमध्ये फिरलो, आजूबाजूचा भाग परिसर पाहिला, जुन्या काळातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी पण आपण बघितल्या. आणि काकांना म्हणजे सिरियसली सांगतो, मी स्टार्टिंगला थोडंसं असं अभ्यास पण केला होता आणि मी ठरवलं होतं थोडासा ब्लॉग युनिक वाटावं म्हणून मी स्क्रिप्ट पण तयार केली होती की थोडे काही आपण नॉर्मली प्रश्न विचारू. पण जशी त्या काकांनी माहिती सांगायला चालू केलं ना, तर अंगावर असा काटा यायला लागला आणि अख्खं माइंड ब्लँक झालं होतं की आपला इतिहास जाणला म्हणजे काय होतं. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दावर आहे ना अंगावर असा काटा येत होता. म्हणजे इमोशनल झालं होतं त्यावेळी थोडासा, आणि काय विचारू हे खरंच समजत नव्हतं. मग ब्लॉग थोडासा ऑड वाटेल, पण दिलसे मनापासून जे काय होतं त्या सगळ्या गोष्टी जे काही ठरवलं होतं ना ते ठरल्यावरप्रमाणे खरंच काय नाही झालं. म्हणजे मी ठरवलं होतं यायचं, स्टार्टिंगला हा इन्फ्लुएन्स घ्यायचा, हे शूट करायचं, ते शूट करायचं, हा इंटरव्ह्यू घ्यायचा, अशी मुलाखत घ्यायची. पण जे ठरवलं ना ते तसं काय नाही झालं. जस्ट एकदम हँग होतो आणि नाही एकदम इमोशनल यार, काय बोलू आता. पण आहे माहिती मला जी दिली ना, असं वाटलं खरंच सार्थक झालं माझं. इथं आलो, मी भेट दिली आणि असं वाटलंच नाही की मी एखाद्या पुरातन वाड्याला भेट द्यायला आलो आहे. खरंच अनुभवण्याची गोष्ट इथं आल्यानंतर ना प्रत्येक एक छोटी छोटी गोष्ट आहे ना आपण अनुभवू शकतो. आणि त्यातला तो सीन सांगितला की स्वराज्याची पहिली शपथ कर्नाटकमध्ये घेतली होती. हे आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं. आम्हाला प्रत्येकाला काय माहिती होतं, तो माझ्या पाठी बघा, तो रायरेश्वर आहे तिथं. आत्तापर्यंत मला माहिती होता, एवढा इतिहासाची भरपूर पुस्तक वाचली, पण मला आत्तापर्यंत माहिती होतं स्वराज्याची शपथ घेतली, रायरेश्वर किल्ल्यावर घेतली नाही. पण याच्या आधी शहाजीराजांसोबत स्वराज्याची शपथ कधीच घेतली आहे कर्नाटकमध्ये. कान्होजी जेधेंनी आणि आपले शहाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कधीच घेतलेली आहे. स्वराज्य हे निर्माण व्हायचं हे पहिल्यापासून ठरवूनच आहे आणि ते स्वराज्य निर्माण झालं आहे. आणि आज आपण जो काय आहोत ना ते त्या गोष्टींमुळे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काही मिस्टेक असतील ते ॲडजस्ट करा, कारण हा थोडासा इमोशनल लेवलचा ब्लॉग होता वेदांसाठी आणि माझ्यासाठी पण. तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन एका भन्नाट अशा ॲडव्हेंचरच्या ब्लॉगमध्ये. पुढचा मी ठरवतो आता थोडं काहीतरी ॲडव्हेंचर करायचं. तर भेटूया.